हॅलो स्टुडंट्स, कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन या टॉपिकमध्ये आपण लास्ट लेक्चरला प्रॉपर्टीज ऑफ नर्व फायबर्स हा पॉईंट कव्हर केला. त्यानंतर आजच्या लेक्चरला आपण सिनाप्सी हा पॉईंट पाहणार आहोत किंवा हे मेकॅनिझम पाहणार आहोत. तर पहा, बोर्डवरती मी एक डायग्राम काढलेली आहे. तर ही जी डायग्राम आहे ही या सिनाप्सी समजून सांगण्यासाठी ही डायग्राम आपल्याला पुरेशी आहे. पण आपल्याला बदललेल्या पॅटर्ननुसार या सिनाप्सी या पॉईंटवरती काय क्वेश्चन विचारले जातात. तर सगळ्यात महत्त्वाचा एक ऑप्शन आहे की आपल्याला डायग्राम दिली जाते आणि या डायग्रामवरून आपल्याला बरेचसे क्वेश्चन विचारले जातात. म्हणजे हा क्वेश्चन आपल्याला 5 मार्कासाठी सुद्धा हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. म्हणजे 1 मार्क, 2 मार्क, 3 मार्क. म्हणजे हा कन्सेप्ट असा आहे. कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन हा जो टॉपिक आहे याच्यामध्ये येणारे बरेचसेच असे फंक्शनल अस्पेक्ट असे आहेत की ज्याच्यावरती म्हणजे कितीही मार्काचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर पहा, सिनाप्सिस समजून घेत असताना आपल्याला सुरुवातीला स्ट्रक्चर समजायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याचं मेकॅनिझम पाहायचं आहे. कारण इथून पुढे आपण जे काही ब्रेनचे पार्ट्स आणि त्याचे फंक्शन्स पाहणार आहोत, या फंक्शनल व्ह्यूसाठी आपल्याला हे बेसिक मेकॅनिझम माहीत असणं गरजेचं आहे. तर पहा, आपण स्टार्ट करूया. सिनाप्सी म्हणजे काय? सिनाप्सी इज द जंक्शन ऑफ 2 न्यूरॉन. तर पहा, मी प्रत्येक लाईन तुम्हाला इथे समजावून सांगते, कारण हे जर मेकॅनिझम समजलं नाही तर आपल्याला ब्रेन, स्पायनल कॉर्ड याच्यामधले फंक्शन समजणार नाही. तर पहा, सिनाप्सी इज द जंक्शन बिटवीन 2 न्यूरॉन विथ अ मिनिट गॅप. म्हणजेच या सिनाप्सीमध्ये 2 न्यूरॉनचं जंक्शन आहे आणि या जंक्शनच्या मध्ये गॅप आहे, विच अलाव द ट्रान्समिशन ऑफ एम्पल्स. की या जंक्शनमधून ट्रान्समिशन ऑफ एम्पल्स होत असतं. ही झाली डेफिनेशन. म्हणजे सिनाप्सी हे 2 न्यूरॉन मधलं जंक्शन आहे आणि ज्याच्यामध्ये एक गॅप आहे. या 2 न्यूरॉन मध्ये गॅप आहे आणि या गॅप मधून एम्पल्स हे एका न्यूरॉनकडून दुसऱ्या न्यूरॉनकडे ट्रॅव्हल होणार आहेत, ज्यालाच आपण म्हणतो एम्पल्स अलाव ट्रान्समिशन ऑफ एम्पल्स असंही म्हटलं जातं. ऍक्च्युली हा जो पॉईंट आहे ट्रान्समिशन ऑफ एम्पल्स आपण पुढच्या लेक्चरला पाहणार आहोत. म्हणजे ट्रान्समिशन ऑफ एम्पल्स समजण्यासाठी आपल्याला सुरुवातीला सिनाप्सी म्हणजे काय हा पॉईंट समजणं गरजेचं आहे. तर मी सिनाप्सीची डेफिनेशन काय सांगितली की याच्यामध्ये 2 न्यूरॉन आहेत. म्हणजे 2 न्यूरॉन आहेत, 2 न्यूरॉनच्या मध्ये गॅप आहे आणि या गॅपमधून एका न्यूरॉनकडून दुसऱ्या न्यूरॉनकडे एम्पल्स हे काय होणार आहेत, ट्रान्समिट होणार आहेत किंवा ट्रान्समिशन ऑफ एम्पल्सचं काम होणार आहे. तर पहा, नेमकं पॉईंट आपण ट्रान्समिशन ऑफ एम्पल्स मध्ये पाहणार आहोत की एम्पल्स कसे तयार होतात. की जनरली प्रॉपर्टीज ऑफ नर्व फायबर मध्ये आपण पाहिलेलं आहे की जेव्हा वातावरणातील बदलाला आपली बॉडी रिस्पॉन्स देते, म्हणजे वातावरणातील जो बदल असतो तो एक प्रकारचा स्टिम्युलस असतो आणि या स्टिम्युलसमुळे नर्व काय होत असते, एक्साइट होत असते. आणि त्याच्याच बरोबर एक्सायटेशनची जी काही प्रोसेस आहे ती परत काय केली जाते, कंडक्ट केली जाते. म्हणजेच पुढे वाहून नेण्याचं काम केलं जातं. का ही प्रोसेस होते? कारण त्याच्यामध्ये अशा पद्धतीचे स्ट्रक्चर प्रेझेंट असतात. हा एक पॉईंट क्लिअर झाला. म्हणजेच नर्वस सिस्टीमचं कोणतंही मेकॅनिझम हे नर्व सेलच्या प्रॉपर्टीज वरती डिपेंड आहे. हा एक पॉईंट इथं क्लिअर होतोय. तर आपण सिनाप्सी बद्दल पाहूया. तर या सिनाप्सी मध्ये आपल्याला डेफिनेशन विचारली जाते. डेफिनेशन समजली, डेफिनेशनचा अर्थ समजला. त्याच्यानंतर सांगितलं की याच्यामध्ये 2 न्यूरॉन आहेत. तर हे जे 2 न्यूरॉन आहेत याच्यापैकी पहिला जो न्यूरॉन आहे ज्याला म्हटलं जातं प्री सिनाप्टिक न्यूरॉन. इथे मी नाव लिहिलेलं आहे प्री सिनाप्टिक न्यूरॉन. डिफाइन द टर्म प्री सिनाप्टिक न्यूरॉन असाही क्वेश्चन विचारला जातो. त्याच्यानंतर दुसरा न्यूरॉन आहे पोस्ट सिनाप्टिक न्यूरॉन. पोस्ट सिनाप्टिक न्यूरॉन. समजा आपल्याला ही डायग्राम दिली आणि या डायग्रामवरून आपल्याला लेबल करायला सांगितले प्री सिनाप्टिक न्यूरॉन आणि पोस्ट सिनाप्टिक न्यूरॉन. तर आपण ओळखायचं कसं, प्री कोणाला म्हणायचं आणि पोस्ट कोणाला म्हणायचं. तर पहा, एम्पल्स ट्रान्समिशनच्या प्रोसेसमध्ये जो न्यूरॉन एम्पल्सला कॅरी करत असतो, कॅरिंग एम्पल्स इन द सिनाप्सी. एम्पल्सला कॅरी करण्याचं काम सिनाप्सीमध्ये जो न्यूरॉन करत असतो याला म्हटलं जातं प्री सिनाप्टिक न्यूरॉन. याचाच अर्थ एम्पल्सला घेऊन येण्याचं काम, सिनाप्सीपर्यंत घेऊन येण्याचं काम, आणण्याचं काम जो न्यूरॉन करत असतो, म्हणजेच विच कॅरी एम्पल्स टुवर्ड्स द सिनाप्सी. सिनाप्सीच्या जवळ घेऊन येण्याचं काम जो करत असतो न्यूरॉन याला म्हटलं जातं प्री सिनाप्टिक न्यूरॉन. पहिला पॉईंट क्लिअर झाला. म्हणजे इथं पहा, मी एक बल्ब लाईक स्ट्रक्चर काढलेलं आहे. हे स्ट्रक्चर कशाचं आहे, तर समजा जर नर्व सेल असेल, समजा आपण इथे नर्व सेल काढली. या नर्व सेलचा हा ॲक्झॉन आहे आणि ॲक्झॉन टर्मिनल ज्याला आपण टेलेंड्रॉन असं म्हटलं जातं की ज्याची अटॅचमेंट कशाला आहे, एखाद्या ग्लँडला आहे किंवा मसलला आहे. जेव्हा ॲक्झॉन टर्मिनलचा पॉईंट येतो तेव्हा तिथे एक बल्ब लाईक स्ट्रक्चर तयार होतं. हे इथं जे बल्ब लाईक स्ट्रक्चर काढलेलं आहे ते एका न्यूरॉनच्या
ॲक्झॉनचा काय आहे, टर्मिनल पार्ट आहे. टर्मिनल पार्ट जेव्हा एंड होत असतो तेव्हा तिथं काय होतं, एक बल्ब लाईक स्ट्रक्चर तयार होत असतं, ज्याला सिनॅप्टिक बल्ब असं म्हटलं जातं किंवा सिनॅप्टिक नॉब असं सुद्धा म्हटलेलं आहे. म्हणजे हा जो बल्ब लाईक स्ट्रक्चर काढलेला आहे हे काय आहे, एका न्यूरॉनचा टर्मिनल पार्ट आहे, की जो टर्मिनल पार्ट कशाचा आहे, ॲक्झॉनचा टर्मिनल पार्ट आहे. इथपर्यंत पॉईंट क्लिअर झाला. म्हणजे प्री सिनॅप्टिक न्यूरॉन म्हणजे काय, एम्पल्स ट्रान्समिशन म्हणजे एम्पल्सला घेऊन येण्याचं काम करतो. कुठं, जंक्शन पर्यंत. म्हणजे जंक्शन पर्यंत जो एम्पल्सला घेऊन येत असतो याला प्री सिनॅप्टिक न्यूरॉन असं म्हटलं जातं. हा प्री सिनॅप्टिक न्यूरॉन नंतर काय करणार आहे, ह्या एम्पल्सला घेऊन आल्यानंतर त्याचं पुढचं काम स्टार्ट होणार आहे. त्याच्यानंतर दुसरा जो पॉइंट आहे पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन काय आहे की प्री सिनॅप्टिक न्यूरॉननं घेऊन आलेला एम्पल्स पुढे घेऊन जाण्याचं काम करणार आहे. विच कॅरिंग एम्पल्स अवे फ्रॉम द सिनॅप्सी. सिनॅप्सी पासून लांब पुढे घेऊन जाण्याचं जो काही काम करणार आहे याला म्हटलं जातं पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. म्हणजे प्री सिनॅप्टिक न्यूरॉन हा घेऊन येतो आणि त्याच्यानंतर पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन हा घेऊन जातो. याला म्हटलं जातं टू न्यूरॉन्स, जंक्शन ऑफ टू न्यूरॉन. म्हणजे इथं दोन न्यूरॉनचं काय झालेलं आहे, जंक्शन झालेलं आहे. आता पहा, न्यूरॉनच्या बाजूला एक फ्लुइड प्रेझेंट असतं ज्याला म्हटलं जातं एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड. कारण नर्वस सिस्टीमचं जे काही स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट आहे ज्याला आपण न्यूरॉन किंवा नर्व सेल असं म्हटलेलं आहे, ही नर्व सेलचा काय आहे, लास्ट पार्ट आहे आणि पुढचा जो आहे दुसऱ्या नर्व सेलचा हा काय आहे, स्टार्टिंग पार्ट आहे. नर्व सेलच्या बाजूला नंबर ऑफ काय आहेत, न्यूरोग्लियल सेल्स आहेत आणि ह्या दोन्ही सेलच्या मध्ये एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड आहे. म्हणजे या बाजूला ही जी रिकामी जागा आहे इथं सगळीकडे काय असणार आहे, एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड असणार आहे. हा पॉइंट आपला क्लिअर झाला. कारण पुढे जेव्हा आपण ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स हा पॉइंट पाहतो तेव्हा तिथं सोडियम आणि पोटॅशियम पंप तयार होतो. तर हे सोडियम आणि पोटॅशियम आले कुठून, हा पॉइंट आपल्याला काय पडतो, कन्फ्युजन मध्ये टाकत असतो किंवा तो कन्सेप्ट अवघड करण्याचं काम हे इथून स्टार्ट होत असतं. तेव्हा लक्षात ठेवायचं की त्याच्या आजूबाजूला काय आहे, नर्वस सिस्टीम मधलं एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड आहे आणि या एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड मध्ये काय असतात, आयन्स प्रेझेंट असतात. हे दोन पॉइंट क्लिअर झाले. प्री सिनॅप्टिक न्यूरॉन म्हणजे काय आणि पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन म्हणजे काय. त्याच्यानंतर जो गॅप आहे एक न्यूरॉन आणि दुसरा न्यूरॉन याच्यामधला जो गॅप आहे, द स्पेस प्रेझेंट बिटवीन इंटरसेल्युलर स्पेस, ज्याला काय म्हणतात इंटरसेल्युलर गॅप इज कॉल्ड ॲज अ सिनॅप्टिक क्लेफ्ट. याच्यावरती ही क्वेश्चन आपल्याला विचारला जातो, डिफाइन द टर्म सिनॅप्टिक क्लेफ्ट. म्हणजे सिनॅप्सीच्या स्ट्रक्चरवरतीच आपल्याला काय होतं, हे जेव्हा पॉइंट आपण क्लिअर करतो तेव्हा आपल्याला ऍक्च्युअल मेकॅनिझम ऑफ सिनॅप्सी हा पॉइंट काय जातो, सोपा जातो. समजा जर तुम्हाला ह्या टर्म जर माहीत नसतील, प्री सिनॅप्टिक न्यूरॉन म्हणजे काय, पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन म्हणजे काय, सिनॅप्टिक क्लेफ्ट म्हणजे काय, इथं न्यूरो ट्रान्समीटरचं काम कोण करतं, न्यूरो ट्रान्समीटर कुठं प्रेझेंट असतात, ह्या जर टर्म माहीत नसतील तर आपल्याला इथून पुढचा कंट्रोल आणि कोऑर्डिनेशनचा पॉइंट हा न समजण्यासारखा आहे असं मी म्हणेन. आणि या नर्वस सिस्टीम मध्ये जर आपल्याला काय शिकायचं असेल तर हेच शिकण्यासारखं आहे. बाकी स्ट्रक्चर फंक्शन आपण कुठूनही वाचून पाहू शकतो किंवा आपल्याला पाठांतर करूनही लिहिता येऊ शकतात. पण हे जे मेकॅनिझम आहे हे आपल्याला समजूनच घेणं गरजेचं आहे. म्हणजेच या सिनॅप्सीच्या स्ट्रक्चरमध्ये दोन न्यूरॉन समजले की या दोन न्यूरॉनमध्ये एक जंक्शन तयार होतं. आता या जंक्शनमध्ये एक गॅप आहे, या गॅपला म्हटलं जातं सिनॅप्टिक क्लेफ्ट और इट इज अ इंटरसेल्युलर स्पेस प्रेझेंट बिटवीन टू न्यूरॉन, ज्याला सिनॅप्टिक क्लेफ्ट असंही म्हटलं जातं. आता या सिनॅप्टिक क्लेफ्टची जी काही विड्थ आहे ही ठरलेली असते, ही जवळजवळ 20 to 30 नॅनोमीटर इतकी ठरलेली आहे. आता पहा, याच्यानंतर आपण पाठ पाहणार आहोत टाइप्स ऑफ एम्पल्सेस, की लास्ट लेक्चरलाही आपल्याला त्याच्यावरती पॉइंट आला होता की काही एम्पल्सेस हे इलेक्ट्रिक इम्पल्स असतात किंवा काही केमिकल इम्पल्सेस असतात. केमिकल इम्पल्स असतात तर केमिकल हे इम्पल्सला ट्रान्समिट करण्याचं काम करत असतं. तर अशा वेळी हा जो सिनॅप्टिक क्लेफ्ट आहे याची जी विड्थ आहे ही कमी जास्त होऊ शकते. समजा एखादा इम्पल्स म्हणजे स्टिम्युलस जर स्ट्रॉंग असेल तर इम्पल्स सुद्धा कसा असतो, क्विक असतो किंवा फास्ट असतो. म्हणजे डिपेंडिंग अपॉन स्टिम्युलस हा जो सिनॅप्टिक क्लेफ्ट आहे हा काय होत असतो, कमी जास्त होत असतो. आता पहा, सिनॅप्टिक क्लेफ्ट कमी जास्त होतो याचा अर्थ काय की जो ड्युरेशन आहे सिनॅप्सी कंप्लीट होण्याचा तो काय असणार आहे, फास्ट असणार आहे. कारण गॅप मध्ये इथं काय असणार आहे, थोडीशी विश्रांती असणार आहे. का, ह्या नर्वला दुसरा इम्पल्स घेण्याची. पण समजा ही जर प्रोसेस जर फास्ट होत असेल किंवा जर क्विक होत असेल, कोणती इम्पल्स ट्रान्समिशनची, एका न्यूरॉन कडून
दुसरा न्यूरॉन. जर इम्पल्स फास्ट गेला तर अगोदरची न्यूरॉन ही फ्री होते पुढचा इम्पल्स कंडक्ट करण्यासाठी. सर समजा इम्पल्स जर पुढे लवकर जर ट्रॅव्हल होत नसेल किंवा फास्ट जर जात नसेल तर प्री सिनॅप्टिक न्यूरॉन ही काय राहत असते, बिझी राहत असतं. आणि त्यामुळे जसं कम्प्युटर आपला गोल गोल फिरत असतो बिझी असल्यानंतर, तशाच पद्धतीनं नर्व सेलचं सुद्धा काम हे स्लो मोशनमध्ये चालू राहत असतं. म्हणजे सिनॅप्टिक क्लेफ्ट हा पॉईंट आपला क्लिअर झाला की हा एक गॅप आहे दोन न्यूरॉन मधला. त्याची एक ठराविक विड्थ असते, ही 20 to 30 nm असते. याच्यापेक्षा कमी जर आलं तर इम्पल्स ट्रान्समिशन हे फास्ट होतं, याच्यापेक्षा विड्थ जर वाढली तर इम्पल्स ट्रान्समिशन हे काय होतं, स्लो होतं. त्याच्यानंतर हा जो बल्ब लाईक स्ट्रक्चर आहे ज्याला सिनॅप्टिक नॉब असं म्हटलेलं आहे किंवा याला सिनॅप्टिक बल्ब असंही म्हटलं जातं. तर या सिनॅप्टिक बल्बमध्ये कोणतं स्ट्रक्चर प्रेझेंट असतं तर पहा इथं मी ब्ल्यू कलरचे काय दाखवलेले आहेत, वेसिकल्स दाखवलेले आहेत. या वेसिकलला इथं म्हटलं जातं सिनॅप्टिक वेसिकल्स. सिनॅप्टिक वेसिकल्स, या सिनॅप्टिक वेसिकल्समध्ये इम्पल्स ट्रान्समिशनच्या कामासाठी जिथं केमिकल इम्पल्स ट्रान्समिशनचा पॉईंट येतो तिथे एक केमिकल प्रेझेंट असतं आणि या केमिकलला म्हटलं जातं न्यूरो ट्रान्समीटर. न्यूरो ट्रान्समीटर. आणि हे जे न्यूरो ट्रान्समीटर इथं न्यूरो ट्रान्समिशनचं काम करत असतं किंवा इम्पल्स ट्रान्समिशनचं काम करत असतं किंवा ज्या केमिकल थ्रू इम्पल्स ट्रान्समिशनचं काम होत असतं ज्याला न्यूरो ट्रान्समिशन असंही म्हटलं जातं, त्याचं नाव आहे ॲसेटाइल कोलिन. ऑब्जेक्टिव्ह टाईपसाठी हा क्वेश्चन बऱ्याच वेळेला विचारलेला आहे. ॲसेटाइल कोलिन. ॲसेटाइल कोलिन ॲक्ट्स ॲज अ न्यूरो ट्रान्समीटर इन अ केमिकल सिनॅप्सी असंही म्हटलं जातं किंवा जनरल जो न्यूरो ट्रान्समीटर आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहे त्याला असेटाइल कोलिन असं म्हटलं जातं. आता असेटाइल कोलिन हा कुठं प्रेझेंट असतो तर या सिनॅप्टिक बल्बमध्ये नंबर ऑफ काय असतात, सिनॅप्टिक वेसिकल्स असतात. म्हणजे बॅग लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट असतं आणि या बॅगमध्ये जे केमिकल प्रेझेंट असतं त्याचं नाव आहे असेटाइल कोलिन आणि हा असेटाइल कोलिन ॲज अ न्यूरो ट्रान्समीटर म्हणून काम करत असतो. म्हणजेच असेटाइल कोलिन जेव्हा पुढे जातात, पुढे जाऊन ते रप्चर होतात आणि या सिनॅप्टिक क्लेफ्टमध्ये जेव्हा न्यूरो ट्रान्समीटर जातं तेव्हा याचा अर्थ असा होतो प्री सिनॅप्टिक न्यूरॉनकडून इम्पल्स हे कुठे गेलेले आहेत, त्या गॅपमध्ये गेलेले आहेत आणि गॅपमध्ये गेल्यानंतर ते पोस्ट सिनॅप्टिक वेसिकलमध्ये जाणार आहेत. म्हणजे या ज्या केमिकलने भरलेल्या ज्या काही पिशव्या आहेत ज्याला आपण सॅक म्हणलं किंवा सिनॅप्टिक वेसिकल असं म्हणलं, हे जसजसे इम्पल्स पुढे जातील तसे त्या एक्झॉन मेम्ब्रेनला अटॅच होणार आहेत. अटॅच झाल्यानंतर ते रप्चर होतील. रप्चर झाल्यानंतर जी काही रिकामी बॅग आहे ही परत पाठीमागे येणार आहे आणि त्याच्यानंतर परत रिफिलिंग ही प्रोसेस होणार आहे. रिफिलिंग जसा अर्थ जसं आपण पेनाची रिफिल बदलतो किंवा त्याच्यामध्ये इंक टाकतो तशाच पद्धतीनं या ज्या रिकाम्या सिनॅप्टिक वेसिकल्स असतात इम्पल्स पुढे गेल्यानंतर ज्या एम्प्टी झालेल्या असतात याच्यामध्ये पुन्हा असेटाइल कोलिन हे काय केलं जातं, फिल केलं जातं पुढच्या इम्पल्ससाठी. म्हणजे या सिनॅप्टिक बल्बमध्ये आपल्याला सिनॅप्टिक वेसिकल म्हणजे काय हा पॉईंट क्लिअर झाला. पुढे याच्यामध्ये मी काही पिंक कलरचे डॉट दाखवलेले आहेत. हे जे डॉट आहेत हे काय आहेत, कॅल्शियम आयन्स आहेत. आता इथं या कॅल्शियम आयनची गरज काय तर पहा, आपल्याला प्रत्येक टॉपिकमध्ये कॅल्शियमचा रोल इथं नव्यानं समजत आहे. जसं आपण सर्क्युलेशन टॉपिकमध्ये क्लॉटिंग मेकॅनिझममध्ये कॅल्शियमचा रोल पाहिला, पुढेही आपण आता एंडोक्राइन सिस्टीम पाहणार आहोत. या टॉपिकमध्ये सुद्धा वेगवेगळे जे काही आयन्स आहेत याचा आपल्याला रोल पाहायला मिळणार आहे. तशाच पद्धतीने इथं या सिनॅप्सीमध्ये कॅल्शियमचा रोल काय आहे तर पहा, हे जे मेम्ब्रेन आहे सिनॅप्टिक बल्बचं याला अटॅच किंवा याच्यावरती कॅल्शियम चॅनल्स आहेत. कॅल्शियम चॅनल याचा अर्थ याच्या थ्रू एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइडमध्ये प्रेझेंट असलेले कॅल्शियम हे या सेलच्या आतमध्ये येणार आहेत. मग इथं सेलच्या आतमध्ये काय प्रेझेंट असेल, सायटोप्लाझम प्रेझेंट असेल. ही सेल कोणती आहे, या सेलला म्हटलं जातं नर्व सेल किंवा याला न्यूरॉन असं म्हटलं जातं. मग जेव्हा इथं इम्पल्स या एक्झॉन टर्मिनलला येतात तेव्हा सगळ्यात आधी इम्पल्स इथं आलेले आहेत हे कशावरून डिटेक्ट होतं तर कॅल्शियम आयनची एंट्री इकडं आतमध्ये चालू होते. कॅल्शियम आयनची एंट्री आतमध्ये आल्यानंतरच हे जे ॲसेटाइल कोलिन आहेत ते काय होणार आहेत, या एक्झॉन टर्मिनल किंवा सिनॅप्टिक बल्बचा जो टर्मिनल पार्ट आहे यांच्याकडे पुश होणार आहे. म्हणजेच इम्पल्स ट्रान्समिशनमध्ये कॅल्शियम आयनची एंट्री झाल्याशिवाय इम्पल्स पुढे पास होत नाही किंवा या सिनॅप्टिक वेसिकलला पुश करण्यासाठी त्याला स्टिम्युलेट करण्यासाठी कशाची गरज असते, कॅल्शियम आयनची गरज असते. जेव्हा कॅल्शियम आयन्स येतील तेव्हाच
हे जे न्यूरो ट्रान्समीटर आहे असेटाइलकोलिन हे सिनॅप्टिक क्लेफ्टमध्ये जाणार आहे. सिनॅप्टिक क्लेफ्टमध्ये जाण्यासाठी ते आधी काय व्हावं लागतं, पुश व्हावं लागतं, या मेम्ब्रेनला अटॅच व्हावं लागतं आणि त्याच्यानंतर ते काय होईल, रप्चर होईल. म्हणजेच इम्पल्स ट्रान्समिशनची जी काही सुरुवात आहे ही कशापासून होणार आहे, एंट्री ऑफ कॅल्शियम. म्हणजेच या सिनॅप्टिक बल्बमध्ये सिनॅप्टिक वेसिकलमध्ये काय प्रेझेंट आहे, त्याच्यानंतर जे डॉटेड लाईट स्ट्रक्चर काढलेलं आहे याला कॅल्शियम आयन असं म्हटलं जातं. ह्या कॅल्शियम आयनचा रोल सुद्धा आपल्याला समजलेला आहे. त्याच्यानंतर पहा, काही सिनॅप्टिक वेसिकल हे या मेम्ब्रेनला म्हणजे ॲक्झॉन टर्मिनल किंवा ज्याला आपण सिनॅप्टिक बल्ब असं म्हटलेलं आहे याला अटॅच झालेले दिसलेले आहेत. अटॅच झाल्यानंतर ती बॅग काय होणार आहे, एम्प्टी होणार आहे किंवा रप्चर होणार आहे. रप्चर झाल्यानंतर पुन्हा त्याच्यामधलं जे केमिकल आहे ते कुठे येईल, ह्या गॅपमध्ये येईल. गॅपमध्ये आल्यानंतर पुढे काय होणार आहे, पुढची प्रोसेस होणार आहे की म्हणजे एका न्यूरॉनकडून ती आता दुसऱ्या न्यूरॉनकडे जाणार आहे. दुसऱ्या न्यूरॉनकडे जाण्यासाठी दुसरा न्यूरॉनचा जो काही टर्मिनल पार्ट आहे तो म्हणजे काय असेल, ग्लँड्युलर पार्ट असेल किंवा मस्क्युलर पार्ट असेल. या मेम्ब्रेनवरती काय प्रेझेंट आहेत, रिसेप्टर मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत. म्हणजे येणारं केमिकल हे न्यूरोट्रान्समीटरच आहे हे चेक करणारं इथं काय असतात, गेट्स असतात. हे जे गेट असतात याला म्हटलं जातं लिगॅंड गेटेड चॅनल असं म्हटलं जातं. हे चॅनल इथं मी क्लोज दाखवलेले आहेत आणि इथं हे चॅनल काय दाखवलेले आहेत, ओपन दाखवलेले आहेत. म्हणजे जेव्हा न्यूरोट्रान्समीटर या सिनॅप्टिक क्लेफ्टमध्ये येतील तेव्हा काय होणार आहे, ह्या रिसेप्टर मॉलिक्यूल बरोबर यांचं बाइंडिंग होईल आणि इथं हे बाइंडिंग होण्यासाठी सोडियम आणि पोटॅशियमचा रोल आपण पुढच्या लेक्चरला पाहूया. आता फक्त सिनॅप्सिसचं स्ट्रक्चर आणि हे मेकॅनिझम कसं आहे हे फक्त पाहूया. जेव्हा असेटाइलकोलिन सिनॅप्टिक क्लेफ्टमध्ये आले यांचं बाइंडिंग रिसेप्टर मॉलिक्युलशी झालं, त्याच्यानंतर सोडियम आणि पोटॅशियम आयन चॅनल थ्रू सोडियम चॅनल थ्रू हे काय होणार आहे, न्यूरोट्रान्समीटर हे गेट ओपन झाल्यामुळं दुसऱ्या न्यूरॉनकडे इम्पल्स काय होणार आहे, पास होणार आहे. जेव्हा हे इम्पल्स पास होतील तेव्हा त्याला म्हटलं जातं ऍक्शन पोटेन्शियल मेम्ब्रेन. आता हा कन्सेप्ट काय आहे ऍक्शन पोटेन्शियल मेम्ब्रेन हा आपण पुढच्या लेक्चरला पाहूया. म्हणजे पहा, मी या लेक्चरमध्ये तुम्हाला काय सांगितलं, या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सिनॅप्सी म्हणजे काय सांगितलं, त्याच्यानंतर प्री सिनॅप्टिक न्यूरॉन कुणाला म्हणायचं, पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन कुणाला म्हणायचं, त्याच्यानंतर सिनॅप्टिक क्लेफ्ट कुणाला म्हणायचं आणि त्याच्यानंतर हे जे लिगॅंड गेटेड चॅनल आहे याचं फंक्शन काय आहे, इम्पल्स याच्या थ्रू काय होणार, हे जेव्हा ओपन असतील तेव्हा याच्या थ्रू इम्पल्स काय होणार आहेत, ट्रान्समिट होणार आहेत. आता न्यूरोट्रान्समीटर रिसेप्टर हे कुठं प्रेझेंट आहे, पोस्ट सिनॅप्टिक जो काही न्यूरॉन आहे किंवा नर्व आहे इथं काय प्रेझेंट आहे, न्यूरोट्रान्समीटर रिसेप्टर. याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो, न्यूरोट्रान्समीटर रिसेप्टर लोकेशन नेमकी कुठं प्रेझेंट असते, तर पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनवरती याची लोकेशन प्रेझेंट असते. इथं आपला सिनॅप्सी हा जो पॉइंट आहे तो क्लिअर होतो, पण एक मुद्दा राहतो, असेटाइलकोलिन जे इथं रिलीज झालेलं आहे त्याच्यानंतर असेटाइलकोलिनमुळे एका न्यूरॉनकडून दुसऱ्या न्यूरॉनकडे इम्पल्स गेले, पण जे केमिकल इथं शिल्लक आहे याला काय केलं पाहिजे, न्यूट्रलाइज केलं पाहिजे किंवा याला इथून नाहीसं केलं पाहिजे. ह्या केमिकलला म्हणजे न्यूरोट्रान्समीटरला कॅन्सल करण्याचं काम किंवा इथून घालवण्याचं काम हे एन्झाईम करतं. त्या एन्झाईमचं नाव आहे कॉलिन एस्टरेज. कॉलिन एस्टरेज म्हणजे एंट्री ऑफ असेटाइलकोलिन हे न्यूट्रलाइज जे करण्याचं काम आहे हे काम कोणाचं आहे, कॉलिन एस्टरेज. हे कधी होईल, जेव्हा पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनकडे इम्पल्स हा गेलेला असेल तेव्हा ही जी रिकामी जागा आहे ही स्वच्छ करण्याचं काम, याचं काम कॉलिन एस्टरेज हे एन्झाईम करणार आहे. त्यामुळं या लेक्चरमध्ये मी 5 मार्काचा क्वेश्चन कव्हर केलेला आहे. ऍक्च्युली सिनॅप्सी म्हणजे काय, त्याच्यानंतर सिनॅप्सीमध्ये येणारं स्ट्रक्चर आणि त्याच्यानंतर मेकॅनिझम ऑफ सिनॅप्सी म्हणजे ही प्रोसेस स्टार्ट कशी होते. तर जेव्हा स्टिम्युलस अप्लाय होतो नर्व सेलवरती, नर्व सेल ऍक्टिव्ह होते, नर्व सेल एक्साइट होते, त्याच्यानंतर हे इम्पल्स ट्रान्समिशनचं काम चालू होतं. इम्पल्स ट्रान्समिशनमध्ये ही एक्झॉन टर्मिनलकडे येते जिथं बल्ब प्रेझेंट आहे. इम्पल्स आल्यानंतर सोडियम चॅनल हे एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइडमधून सेलच्या सायटोप्लाझममध्ये येतात. सोडियमची एंट्री झाल्यानंतर असेटाइलकोलिन हे एक्झॉन टर्मिनल जो काही बल्बचा जो पार्ट आहे याला अटॅच होतात. इथं आल्यानंतर ते काय होतात, रप्चर होतात. रप्चरिंग जे सिनॅप्टिक वेसिकलमधून असेटाइलकोलिन हे या क्लेफ्टमध्ये येतं. क्लेफ्टमध्ये आल्यानंतर न्यूरोट्रान्समीटर रिसेप्टर यांच्याशी बाइंडिंग होते. यांच्याशी जेव्हा बाइंडिंग होते तेव्हा या न्यूरोट्रान्समीटर रिसेप्टरवरती एक प्रकारचे चॅनल प्रेझेंट असतात, त्यांना लिगॅंड गेटेड चॅनल असं म्हटलं जातं. याच्या थ्रू इम्पल्स हा काय येतो, पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनकडे येतो. हे जे मेकॅनिझम आहे याला म्हटलं जातं
ट्रान्समिशन ऑफ नर्व एम्पल्स असं म्हटलं जातं. ट्रान्समिशन ऑफ नर्व एम्पल्स इज द प्रोसेस फ्रॉम एम्पल्स ट्रान्समिटेड फ्रॉम वन न्यूरॉन टू द अनदर न्यूरॉन. म्हणजे एका न्यूरॉनकडून दुसऱ्या न्यूरॉनकडे एम्पल्स ट्रान्समिशनची जी प्रोसेस होत असते ही अक्रॉस द मेम्ब्रेन किंवा अक्रॉस द सिनॉप्स अशी दोन प्रकारची आहे. हा जो पार्ट आहे हा पुढच्या लेक्चरला पाहूया.